महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026च्या सध्याच्या प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। ते आज नागपूर येथे वार्ताहरांशी बोलत होते। नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर येत्या 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती नोंदवता येतील। या संपूर्ण प्रक्रियेनंतर डिसेंबर महिन्यात विधिमंडळ अधिवेशनात देवस्थानाला मजबूत करणारा आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवणारा अंतिम कायदा मंजुरीसाठी आणण्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं। ज्या कुळांनी गेलेल्या आहेत त्या कुळांनी द्याव्यात, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता। आणि 1 महिना काल 5 जूनपर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते। मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला। त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे। आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त, 2 कलेक्टर, 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे। या कायद्याचं प्रारूप जनतेच्या सूचना आणि हरकतींसाठी पब्लिक डोमेनवर उपलब्ध करून देण्यात आलं होतं। यावर मोठ्या प्रमाणात हरकती आल्यामुळे आणि काही घटकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनानं तुर्तास याला स्थगिती दिली आहे। उच्च आणि व्यावसायिक